हॅलो मित्रांनो, मला 1-2 दिवसापासून मेल येतात की माझे व्हिडिओ रिकमेंडेशनमध्ये दिसत नाही. त्याचं रिझन आहे की माझं चॅनल सध्या नवीन आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अगर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही ॲटलिस्ट कमेंट्स करा. ओके, कमेंट नाही करू शकत तर तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही लाईक तरी करा. अगर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक करा, पण काहीतरी करा जेणेकरून तुमच्या रिकमेंडेशन माझा व्हिडिओ तरी दिसेल. ओके, आता आपण लाईव्ह ट्रेडिंगला सुरुवात करूया. आपण आता प्री मार्केट ॲनालिसिस करूया. जसं की तुम्ही आता बघाल मार्केट एक गॅप डाऊन ओपन होतं आहे. ठीक आहे, तर मार्केटला जायचं असेल ना खाली तर ते मार्केट लगेच खाली जाईल. ठीक आहे, ते साईडवेज टाईमपास करून खाली नाही जाणार. आणि मी मॅक्झिमम एकदा एंट्री घेईल. अगर एका एंट्रीमध्ये मला प्रॉफिट मिळत असेल तर ठीक आहे, नाही तर मी माझा लॉसवरती मी ट्रेड काढून टाकेन. आणि जसं 49-60चा जसा लेवल मी तुम्हाला ऑलरेडी दिला आहे तिकडून मार्केट बऱ्यापैकी वरती गेलं. ओके, आणि आता मार्केट समजा गॅप ओपन होऊन गॅप डाऊन ओपन होऊन अगर वरती जात असेल ना तर मी वरच्या साईडला पोझिशन घेईन. 2 लॉट पी सेल करेन मी. ओके, आणि त्याचा मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. ओके, आणि आता आपण बघूया मार्केट ओपन झालं ते मी परत एकदा लाईव्ह येतो आणि तुम्हाला अपडेट देतो त्याबद्दल. मार्केट आता ओपन झालं आहे आणि मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन वरच्या साईडला दाखवतं आहे. अगर डाऊन साईडला येत असेल ना मार्केट तर मी डाऊन साईडची एंट्री घेणार आणि अप साईडला माझं लेवल ब्रेक करतं तर मी वरच्या साईडची एंट्री घेणार. ओके, आणि मी डाऊन साईडला ॲक्च्युली मॅक्झिमम एकच लॉट मारणार. अगर मार्केट खाली येत असेल तर 1 लॉट मारीन आणि वरच्या साईडला जात असेल तर 2 लॉट मारीन. कारण जो माझा लेवल ब्रेक केला तर एक क्विक मोमेंटम वरच्या साईडला मिळायचे चान्सेस आहेत. आणि पण जसं मार्केट वरून जसं रेजिस्टन्स दाखवत आहे ना तर मार्केट खाली पण जाऊ शकतात. तर आपण बघूया आपला जोपर्यंत कोणताही लेवल ब्रेक नाही होत तोपर्यंत मी एंट्री घेणार नाही. अगर आज पूर्ण दिवस पण साईडवेज राहिलं या 2 लेवलच्या मध्ये तर मी एंट्रीच नाही घेणार. ज्या साईडला लेवल ब्रेक करणार त्या साईडला मी माझी एंट्री घेणार. ओके, डाऊन साईडला घेतलं तर 1 लॉट मला मॅक्झिमम असेल माझं 30 पॉईंटचं असेल आणि मी प्रॉफिट कमीत कमी 1:5 तरी घेणार आहे. म्हणजे कमीत कमी मी 2400-2500 रुपये तर आरामात मी घेऊन निघणार अगर माझ्या साईडने गेलं तर. ठीक आहे, ट्रेड घेतल्यावरती मी तुम्हाला अपडेट देतो. हॅलो मित्रांनो, 10 वाजून 4 मिनटं झाली आहेत आणि माझा लेवल जो दिलेला 48,766चा तो लेवल ब्रेक केला. तर जसे मी 48,600चा कॉल सेल केला आहे. ठीक आहे, 205 रुपयाच्या प्रीमियमने. आणि त्याचा आता SL 30 ते 40 पॉईंटच ठेवेन मी मॅक्झिमम आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. तुम्ही आता बघाल माझी पोझिशन सध्या आता प्रॉफिटमध्ये चालू आहे. ठीक आहे, थोडं अजून मला इन द मनीमध्ये घ्यायचं होतं पण ठीक आहे, 205 रुपयाचा प्रीमियम ठीक आहे. ओके, आणि आता जसं मी माझं प्रॉफिट आहे ना 1000 रुपये होईल ना तसं मी माझा जो SL आहे तो सरळ कॉस्ट टू कॉस्ट करून टाकेन. ठीक आहे, आणि आता तुम्हाला नेक्स्ट अपडेट देतो मी. प्रॉफिट होतं की लॉस होतं त्याचं अपडेट तुम्हाला लवकरच देतो. मार्केटमध्ये एंट्री घेतल्या मार्केट खाली आलं आहे. तुम्ही आता बघू शकता माझा आता प्रॉफिट 11,1200च्या आसपास चालू आहे. ओके, आणि आता मी पुन्हा टार्गेट तरी घेणार नाही तर मी SL तरी घेणार. मार्केट आहे ना, मार्केट इथून खाली गेलं तर ठीक आहे, नाहीतर मी माझं ना SL तुम्हाला सांगतो 48,860च्या आसपास अगर लेवलला येतं तर मी माझी पोझिशन काढून टाकेन. ओके, तुम्हाला अपडेट लवकरच देतो. ट्रेडची फायनल अपडेट आहे. जसं तुम्ही वरती बघत असाल 2400च्या आसपासचं प्रॉफिट चालू आहे. तर मी आता माझ्या मोबाईलने पोझिशन स्क्वेअर ऑफ करतो. ठीक आहे, कारण मी आयपॅडवरून नाही करत. मी जी पोझिशन आहे ती मी मोबाईलवरून स्क्वेअर ऑफ किंवा मी एंट्री घेतो. ओके, जसं तुम्ही बघाल 24,474ला मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली 40 रुपयाच्या प्रीमियमवरती. मी सेल केलेला 205ला आणि स्क्वेअर ऑफ केला 40 रुपयाला. ओके, हॅलो मित्रांनो, जसं तुम्ही आता लाईव्ह ट्रेडिंग बघितले असेल तर आता लाईव्ह ट्रेडिंगनंतर आपल्याला उद्या मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपल्याला काय ट्रेड मिळतो ते आपण पाहूया. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे तर मी तुम्हाला निफ्टी नंतर सांगतो. पहिला बँक निफ्टीबद्दल सांगतो. अगर तुम्ही डेली कॅन्डलवरती बघत असाल ना ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला ती मार्केट बऱ्यापैकी खाली आलं. ठीक आहे, अगर मार्केटला वरती जायचं असताना त्याने इथेच साईडवेज गेलं असतं. ओके, आता त्याचा ॲक्च्युली हा ब्रेकआउट फेलच वाटतो आहे. आणि पण ह्याचा 50% जोपर्यंत कवर नव्हता ना तोपर्यंत मी अजून थोडा बुलिशच आहे. अगर 50%च्या खाली जात असेल ना तर माझ्याकडे मार्केट पूर्णपणे निगेटिव्ह झालं. कारण मार्केटला वरती जायचं असेल ना तर हा लेवल तो अजिबात ब्रेक नाही करणार. ओके, आपण आता 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊन बघूया की आपल्याला कुठे ट्रेड मिळत होते. हे बघा, जसं तुम्ही बघाल इकडे त्याने M पॅटर्न बनवून मार्केट खाली गेला. ठीक आहे, त्याने जसं त्याचा लो ब्रेक केला मार्केट बऱ्यापैकी मोमेंटम दिली. ओके, आणि मी काल जसं सांगितलं का डाऊन साईडला जात आहे. अगर रेड कॅन्डल मिळत असेल आणि त्या रेड कॅन्डलचं अगर लो ब्रेक असेल तर मार्केट बऱ्यापैकी खाली जाईल. ओके, त्याचप्रमाणे मी माझा ट्रेड घेतला. आणि आता मी तुम्हाला सांगतो उद्या काय ट्रेड करायचा. उद्या बँक निफ्टीमध्ये ना समजा फ्लॅट ओपन होते किंवा मग समजा गॅप अप ओपन झाला. गॅप अप ओपन होत असेल आणि जोपर्यंत मी हा लेवल दिला आहे ना 49,60च्या आसपास तो अगर लेवल ब्रेक होतो ना तर आपण परत वरच्या साईडला जाऊ शकतो. कारण मार्केटला अगर वरती जायचं असेल तर उद्या मार्केट गॅप अप ओपन होईल.
ठीक आहे. आणि मार्केटला खाली जायचं असेल ना तर तो उद्या फ्लॅट ओपन होईल किंवा मग गॅप डाऊन ओपन होईल. अगर फ्लॅट ओपन होऊन आजचा जो लेवल आहे, आजचा जो सपोर्ट अगर तो ब्रेक करतो ना तर मार्केट खालच्या साईडला जाऊ शकतं. अगर डाऊन साईडला जात असेल तर मॅक्झिमम एकच लॉट, म्हणजे तुम्ही जेवढे लॉट मारता नॉर्मली त्याचे अर्धेच लॉट मारा. जसे मी वरच्या साईडला 2 लॉट घेणार होता तर मी आज एकच लॉट घेतला. आणि काल तुम्हाला सांगितलं अगर मार्केट खाली जात असेल ना तर तुम्हाला एका लॉटमध्ये पण 2 लॉटचे पैसे मिळून जातात. बरोबर. मी नॉर्मली माझा प्रॉफिट बघा किती असतं, 3,400 किंवा 4,000च्या आसपास. बरोबर. पण मला आज एकाच लॉटमध्ये 2,400 मिळाले. कळलं. तेच एक सांगतो की डाऊन साईडला येत असेल, कॉन्फिडन्स नसेल तर अर्धे लॉट मारा. ज्या दिवशी कॉन्फिडन्स असेल त्या दिवशी तुम्ही तुमची पूर्ण क्वांटिटी मारू शकता. मी माझ्या पद्धतीने सांगतो की मी ह्या वीकमध्ये डाऊन साईडला फक्त एकच लॉट मारणार. ओके. आणि गॅप डाऊन झालं, पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डल बघा, त्याचा लो ब्रेक झाला तर आपण डाऊन साईडला परत एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. ओके. पहिले गॅप डाऊन ओपन होऊन ग्रीन कॅन्डल बनते आणि ग्रीन कॅन्डलला जसा आजचा जसा लो ब्रेक केला तर मार्केट परत जाऊ शकतं. ठीक आहे. पण उद्या मार्केटला जायचं असेल ना तो पहिली ग्रीन कॅन्डल बनवणार नाही, तो सुरुवातीपासून रेड कॅन्डल बनवता लोकांना. ओके. आणि जसं आपलं 1:2चं टार्गेट कंप्लीट झालं, आपला असेल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करा. वरच्या साईडला गॅप ओपन झालं आणि मी जी दिलेला जो लेवल आहे तो लेवल ब्रेक केला तर मॅक्झिमम तुम्ही जेवढे नॉर्मली एंट्री मारता तेवढे मारू शकता. कारण वरच्या साईडला चुकून उद्या ब्रेक केला गॅप अप ओपन होऊन ना तर तो क्विक मुमेंटम देणार. ॲटलिस्ट ह्या लेवलपर्यंत तो आरामात पोहोचेल. अगर त्याला मार्केटला वरती जायचं असेल तर. ठीक आहे. वरती मी मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार आणि खालच्या साईडला पण 2दा एंट्री, पण फक्त क्वांटिटीमध्ये चेंजेस आहे. इकडे 2 मारत असेल तर डाऊन साईडला फक्त एकच मारणार. ओके. हे ब्रेकआउट फेलियर आहे, फक्त ब्रेकआउट फेल झालं तिनं कधी गॅप अप ओपन नाही व्हायला पाहिजे. ओके. चुकून गॅप अप ओपन झाला ना तर ते मार्केट परत एकदा सबस्टेन करू शकतं बऱ्यापैकी. तुम्ही आता निफ्टी बघाल, निफ्टीने मी जो ऑलरेडी लेवल दिलेला आहे 23,028चा जो लेवल दिलेला त्या लेवलच्या खूप खाली आहे आणि त्याने बरोबर एम पॅटर्न बनवून ब्रेक केला. बरोबर. त्याच्यामुळे आणि मार्केटने जेवढी बँक निफ्टीने मुवमेंटम दिली ना तेवढी मुवमेंटम निफ्टीने नाही दिली. तर उद्या कदाचित एक ट्रेड माझ्या चान्सेस आहे बँक निफ्टीमध्ये. मी स्वतः निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग करणार एक्सपायरीची. तर ट्रेड कुठे मिळतो ते मी तुम्हाला सांगतो. अगर समजा उद्या ना वरच्या साईडला तर मी मोस्टली आता बघणारच नाही आहे निफ्टीमध्ये, कारण वरच्या साईडला जायचं असेल ना मार्केटला तो खूप एवढा मोठा गॅप अप झाल्यानंतर मोस्टली ट्रेंड तो संपतो तिकडे. त्याच्यामुळे एस एल जायचे जास्त चान्सेस आहे. आणि फ्लॅट ओपन झाला ना, थोडा गॅप ओपन झाला, मार्केट वरती जात असेल ना परत त्याला इकडे रेजिस्टन्स भेटणारच आहे. इकडे रेजिस्टन्स भेटणार, इकडे रेजिस्टन्स भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी वरच्या साईडला उद्या निफ्टीमध्ये नाही बघत आहे. बँक निफ्टीमध्ये नक्की बघत आहे पण निफ्टीमध्ये मी बघत नाही. निफ्टीला जोपर्यंत मी दिलेला लेवल ब्रेक नाही होत तोपर्यंत मी एंट्री घेणारच नाही. ओके. मी डाऊन साईडला बघू शकतो. डाऊन साईडला मी तुम्हाला सांगतो, डाऊन साईडला फ्लॅट ओपन होते आणि आजचा हा लेवल खालच्या साईडला ब्रेक केला तर मी मॅक्झिमम अर्धे क्वांटिटी मारणार. जिथे वरच्या साईडला 2 मारत होतो आज उद्या डाऊन साईडला फक्त एकच क्वांटिटी मारणार. ठीक आहे. जसं आज बँक निफ्टीमध्ये केलं तसं. ओके. आणि जसं मार्केट खाली जात असेल मॅक्झिमम 2 एंट्री असणार. एक माझा लेवल टच झाला, माझा एस एल गेला, परत सेम लेवलला येत असेल तर मी अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके. आणि त्याचप्रमाणे जसं माझं 1:2चं टार्गेट कंप्लीट झालं ना तर मी माझा एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करेन. ओके. आणि मी माझा टार्गेट मी थोडा मोठा ठेवेन उद्यासाठी, कमीत कमी 1:4 किंवा जसं आज पण 1:5 ठेवलेला तसं मी उद्या पण 1:5च टार्गेट ठेवेन. कारण माझा एस एल तुम्ही बघाल 500 रुपयाचा एस एल होता आजच्या साईडला आणि माझा प्रॉफिट 2400च्या आसपास झाला. बरोबर. ते सांगतो की कमीत कमी 1:4 तरी टार्गेट ठेवा, तेव्हा जेव्हा आपण प्रॉफिटेबल बनू. त्याचप्रमाणे आता तुम्ही बघाल मला ना मी बॅक टू बॅक 5 वेळा मी प्रॉफिटेबल राहिलो. बरोबर. तर आहे ना माझं 5 विनिंग स्ट्रीक ऑलरेडी झाले आहेत. तर मला कदाचित आता लॉस व्हायचा चान्सेस आहे. ठीक आहे. पण लॉस व्हायचा चान्सेस आहे त्याच्यामुळे मी एंट्री घेणार नाही असं नाही. माझ्या सेटअपमध्ये बसला मी माझी एंट्री घेणार, भले मग त्याच्यामध्ये लॉस होऊ दे किंवा मग प्रॉफिट होऊ दे. आपण लॉसच्या हिशोबाने केला आणि चुकून माझ्या साईडला उद्या खूप मोठी मुवमेंटम आली तर माझं ते प्रॉफिट निघून जाणार. ठीक आहे. लॉस झालं तर ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी प्रॉफिट पडलेलं आहे आठवड्याचं, मी त्याच्यातून कव्हर करेन. ओके. त्याच्यामुळे सेटअपमध्ये बसत असेल तर एंट्री घ्या, सेटअपमध्ये बसत नसेल तर जबरदस्ती एंट्रीमध्ये घुसू नका. ठीक आहे. कारण माझे ऑलरेडी 5 झाले विनिंग स्ट्रीक, तर माझ्या ते आता बॅक टू बॅक एकदम माझे थोडे लॉस होणारच आहेत. ओके. हे आपण माइंडमध्ये फिक्स करायला पाहिजे आणि त्या लॉसला अजिबात घाबरायला नाही पाहिजे. कारण ऑलरेडी 5 प्रॉफिट मिळाला ना तो कॉन्फिडन्स तसा पण अजून आहेच. बरं. लॉस झाला तरी काही फरक पडत नाही. 1 दिवस लॉस होईल, 2 दिवस लॉस होईल, परत तिसऱ्या दिवशी मला प्रॉफिटच होणार आहे. ठीक आहे. फक्त हा एक माइंडसेट ठेवा. तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी की ॲटलिस्ट तुम्ही कमेंट्स करा, नाहीतर मग लाईक करा. आणि व्हिडिओ नाही आवडला असेल तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे ना तुम्हाला रिकमेंडमध्ये दिसेल की माझे व्हिडिओ काय आहेत ते. ओके. आणि त्याचप्रमाणे आणि तुम्हाला व्हिडिओ काय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही हवं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.